नमस्कार. आज आपण सर्वांनी पाहिलं, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने या ठिकाणी निर्दोष मुक्तता केली. आणि जेव्हा ते बाहेर आले तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधनं पाणी येत होतं. आणि त्यांचं एक वाक्य होतं की बाबा माझ्या बाबतीत तुम्ही असं का केलं? जर तुम्हाला सत्ताच पाहिजे होती तर या ठिकाणी तुम्ही भ्रष्टाचार असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, यावरती काम करा ना आणि त्याच्यानंतर सत्तेमध्ये या. पण असे चुकीच्या पद्धतीनं मला जेलमध्ये टाकून तुम्ही या ठिकाणी हे काम चुकीचं केलंय, या पद्धतीची भावना अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. आणि खरं पाहता एक इमानदार, प्रामाणिक आणि ज्यांच्याकडे व्हिजन आहे असा नेता म्हणजे अरविंद केजरीवाल जे होते. म्हणजे त्यांच्याकडे दोन प्लॅन होते. हालाकी जर ज्यावेळेस त्यांना जेलमध्ये जायची वेळ आली होती त्यावेळेस त्यांनी कदाचित पक्ष प्रवेश केला असता तर ते दिल्लीचे मुख्यमंत्री सुद्धा राहिले असते आणि त्याचबरोबर ते जेलमध्ये सुद्धा गेले नसते. परंतु त्यांनी तो प्लॅन निवडला नाही. त्यांना माहिती होतं की आपण भ्रष्टाचार केलेला नाही, आपण शेवटपर्यंत लढत राहू. ते शेवटपर्यंत लढत राहिले आणि आज सत्याचाच विजय झाला आणि आज त्यांना कोर्टानं निर्दोष त्या ठिकाणी त्यांची मुक्तता केली आहे. पण मला एक म्हणायचं की ज्या मुख्यमंत्र्यांना देशामध्ये एक नंबरची एज्युकेशन सिस्टम असेल, एक नंबरची आरोग्याची सुविधा उपलब्ध दिल्लीमध्ये करण्याचं काम केलं, त्याचबरोबर प्रदूषणासारखा जो मुद्दा होता, प्रदूषण सुद्धा कमी करण्याचं काम केलं दिल्लीमध्ये, अशा माणसाला मात्र या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागू शकतं आणि ते सुद्धा कोणतंही कारण नसताना. तर ही खूप मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्यात अरविंद केजरीवाल यांनी राघव चड्डा सारखे एक दमदार संसदेमध्ये सर्वसामान्याचा आवाज मांडण्याचं काम जे खासदार करतात, असे राघव चड्डा सारखे खासदार ज्यांनी दिले त्यांना मात्र या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून जेलमध्ये जावं लागतंय. हे मात्र या ठिकाणी देशासाठी दुर्दैवच म्हणावं लागेल. कारण देशामध्ये नंबर 1चं काम अरविंद केजरीवाल यांनी या ठिकाणी त्यांच्या दिल्ली सरकारच्या मार्फत केलं होतं. बाहेरच्या देशातनं त्यांच्या शाळा बघण्यासाठी या ठिकाणी लोक येत होते. मग अशातच जर यांना आपण या पद्धतीनं या ठिकाणी गप करू शकत नाही, दिल्लीची सत्ता तर आपल्याकडे पाहिजे, आणि मग दबाव तंत्राचा वापर करून, सीबीआयचा वापर करून, ईडीचा वापर करून अरविंद केजरीवाल यांच्यावरती खोटे आरोप लावण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये या ठिकाणी टाकण्यात आलं होतं. परंतु शेवटी विजय मात्र सत्याचाच होत असतो आणि आज त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आता पुढे काय होतंय ते आपण बघणारच आहोत. परंतु अरविंद केजरीवाल यांना मात्र 5 वर्षासाठी सत्तेपासून या ठिकाणी बाजूला राहावं लागलं आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेचा मात्र या ठिकाणी 100% लॉसच झालेला आहे. कारण आज दिल्लीची प्रदूषणाची समस्या पाहत असाल तर ती खूप गंभीर आहे आणि तेच जर अरविंद केजरीवाल असतील, इव्हन ऑर सारख्या संकल्पना असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांनी निश्चितच प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे 100% केला होता. यापुढे काय होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं निश्चितच कमेंट करून कळवा. धन्यवाद.